नमस्कार. आज आपण एका अशा हक्काविषयी बोलणार आहोत जो अक्षरशः आपलं आयुष्य बदलू शकतो. तो हक्क आहे शिक्षणाचा हक्क आणि तो आपल्याला मिळतोय आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 21 क मधून. चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी काय. आणि हो, आपण जी काही माहिती इथे बघणार आहोत ती कुठून तरी ऐकीव नाहीये. ती थेट आपल्या देशाच्या सर्वोच्च कायद्याच्या पुस्तकातून म्हणजे भारताच्या संविधानातून आलेली आहे. हेच ते पुस्तक आहे जे आपल्याला आपले अधिकार देतं आणि आपलं संरक्षण करतं. बरं, एक प्रश्न विचारूया. कुठल्याही व्यक्तीच्या किंवा समाजाच्या प्रगतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात शक्तिशाली साधन काय असू शकतं? जरा विचार करा. बरोबर ओळखलत, ते आहे शिक्षण. आणि म्हणूनच प्रगतीचं हे इतकं महत्त्वाचं साधन म्हणजे शिक्षण आपल्या संविधानाने आपल्याला एक हक्क म्हणून दिलंय. हे फक्त काहीतरी आश्वासन नाहीये, तर हा आपला कायदेशीर लीगल अधिकार आहे. पण थांबा, हा काही असा तसा हक्क नाहीये. हा एक मूलभूत हक्क आहे, म्हणजे फंडामेंटल राईट, आणि तो संविधानाच्या भाग 3 मध्ये येतो. याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा अर्थ असा की या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी थेट आपल्या न्यायालयांवर आहे. म्हणजे हा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. अनुच्छेद 21 क हे नेमकं काय सांगतं आणि याचा आपल्या सगळ्यांसाठी काय अर्थ आहे? तर संविधानात अगदी स्पष्ट शब्दात असं लिहिलंय, राज्य कायद्याद्वारे ठरविल अशा रीतीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देईल. म्हणजे बघा, सरकार प्रत्येक मुलामुलीला शिक्षण देण्यासाठी बांधील आहे आणि यातले 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, मोफत आणि सक्तीचे. आता मोफत म्हणजे काय? तर सोप्पं आहे. शिक्षणासाठी 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. आणि सक्तीचं म्हणजे काय? तर प्रत्येक मुलाला शाळेत दाखल करून घेणं आणि ते शाळेत टिकेल हे बघणं ही सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण नाकारताच येणार नाही. मग प्रश्न येतो की हा हक्क आहे कोणासाठी? तर तो आहे 6 ते 14 वर्षे वयोगटातल्या प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी. हा वयोगट खूप महत्त्वाचा आहे, कारण याच काळात शिक्षणाचा खरा पाया रचला जातो. ठीक आहे, हक्क तर मिळाला, पण तो आपल्यापर्यंत पोहोचवणार कोण? त्यासाठी सरकारवर म्हणजे राज्यावर नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत? चला बघूया. तर बघा, सरकारवर काही स्पष्ट जबाबदाऱ्या आहेत. पहिलं म्हणजे शिक्षण उपलब्ध करून द्यायचं, म्हणजे शाळा उघडायच्या. दुसरं, ते शिक्षण पूर्णपणे विनामूल्य आहे याची खात्री करायची. तिसरं, ते सक्तीचं असेल हे बघायचं, म्हणजे प्रत्येक मूल शाळेत यायलाच हवं. आणि चौथं म्हणजे हे सगळं कसं करायचं त्याची पद्धत ठरवण्यासाठी एक कायदा बनवायचा. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, शिक्षणाचा हा जो हक्क आहे ना, तो एकटा नाही आहे. तो संविधानातल्या इतर काही महत्त्वाच्या गोष्टींशी जोडलेला आहे. आणि यामुळेच शिक्षण हे फक्त हक्क नाही, तर एक राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा बनतं. हा हक्क आणखी मजबूत व्हावा यासाठी तो इतर 2 महत्त्वाच्या अनुच्छेदांशी जोडला गेला आहे. आणि हे तिन्ही मिळून शिक्षणासाठी एक भक्कम पाया तयार करतात. ती साखळी कशी आहे तर बघा, सगळ्यात आधी आहे अनुच्छेद 45. ते सांगतं की 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची काळजी घेणं हे राज्याचं धोरण असेल. त्यानंतर येतो आपला अनुच्छेद 21 क, जो 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क देतो. आणि मग येतं अनुच्छेद 51 क ट, जे त्याच वयोगटातल्या मुलांना शाळेत पाठवणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य ठरवतं. म्हणजे बघा किती सुंदर रचना आहे. सरकारचं धोरण, मुलांचा हक्क आणि पालकांचं कर्तव्य, हे तिन्ही धागे जेव्हा एकत्र येतात तेव्हा शिक्षणाची एक अशी पक्की साखळी तयार होते जी तुटणं जवळजवळ अशक्य आहे. आणि यामुळेच प्रत्येक मुलाला शिक्षणाची एक प्रकारची हमी मिळते. पण एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही बाकी आहे. संविधानाने तर हा हक्क आपल्याला दिला, पण तो फक्त कागदावर राहून चालेल का? नाही ना. मग हा हक्क प्रत्यक्षात कसा आणला जातो? याच्या अंमलबजावणीसाठी कोणता कायदा आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या भागात शोधणार आहोत. पण तोपर्यंत एक विचार नक्की करा. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा हा हक्क खरंच मिळतोय का?